नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन भागामध्ये आज आपण पन्हाळा सिरीजमध्ये सज्जाकोटी पाहायला आलेलो आहोत. पहिलं सज्जाकोटी बघा, ही माझ्या मागे तुम्हाला दिसते. तर ती सज्जाकोटी पाहण्यापूर्वी एक या ठिकाणी त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आहे ती पहिली जाणून घेऊ आणि त्यानंतर याचे जे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ते आपण सज्जाकोटी पाहून झाल्यावर वरच्या मजल्यावर जाऊन पाहून घेऊया. सज्जाकोटी किल्ल्यातील उंचावरील मोक्याच्या ठिकाणावरून सभोवार लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी बांधलेल्या या सुबक दुमजली वास्तूला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिने आहेत. विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह याच्या कारकिर्दीत मकसूद आका याने सुहूर सन 1008 म्हणजे हिजरी सन, ठीक आहे, तर इसवी सन 1607 ते 8 मध्ये ही वास्तू बांधल्याचे येथील फारसी शिलालेखात नमूद केलं आहे. ठीक आहे, आता सज्जाकोटीमध्ये किंवा सज्जाकोटीच्या इथे यायचं झालं तर साधारण तुम्हाला सांगतो कसं येता येईल. ते म्हणजे आपला बाजीप्रभू देशपांडे चौक आहे, मध्यवर्ती आहे आणि त्याच्या समोरून तुमची एक वाट जाते सोमाळे तलावाकडे किंवा श्री संभाजी महाराज मंदिर, संभाजी महाराज दुसरे, तर ती जी वाट जाते ती सरळ पकडायची आणि सरळ गेल्यानंतर एक उजवी वाट येते. तर ती मॅपवर तुम्हाला कळून जाईल. साधं सोपं गणित आहे. पन्हाळ्यावर उत्तम पद्धतीचं नेटवर्क आहे, त्याच्यामुळे तुम्ही थेट गुगल मॅप लावून सज्जाकोटीपर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, आत्ता सज्जाकोटीचा हा खालचा भाग पहिला पाहून घेऊया आणि त्यानंतर वरच्या भागाकडे जाऊया. या जो बाहेर शिलालेख सांगितला ना, चला या खाली फारच उंचावर जाऊन बघितलं. ठीक आहे, इब्राहिम आदिलशहाच्या काळात बांधण्यात आल्याचा तो शिलालेख आहे. म्हणजे एक खास गोष्ट पाहिली का, खास गोष्ट म्हणजे महाराजांबद्दलची, की छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक गडकिल्ले बांधले. म्हणजे पन्हाळ्यावर एक सज्जाकोटी बांधली तर त्या ठिकाणी आदिलशहाचा शिलालेख आहे. त्याच पन्हाळ्यावर तुमच्या नागझरी तीर्थाकडे शिलालेख आहे. प्रत्येक वास्तूकडे शिलालेख आहे. आणि आपल्या छत्रपतींनी कित्येक गडकिल्ले बांधले, रायगड वगळता, कारण तो राजधानीचा किल्ला होता. इतर कुठल्याही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला अमुक साली अमुक ठिकाणी अशा पद्धतीने बांधला असा शिलालेख आढळत नाही. हीच आपल्या छत्रपतींची खासियत आहे की त्यांनी सदैव सांगितलं की हे स्वराज्य माझं नाही, हे स्वराज्य रयतेचं आहे. हाच एक फरक असतो एखाद्या उत्तम नेतृत्वामध्ये. हा विहंगम नजारा आपण पन्हाळ्याच्या ईशान्य दिशेकडे आहोत आणि आता आपण सज्जाकोटीच्या वरच्या मजल्यावर जाऊया. व्हेंटिलेशनची उत्तम सोय. आणखीन वरती एक जाणारी वाट आहे पण बंद करण्यात आली आणि ही त्या काही राहण्यासाठीची वास्तू होती असं म्हटलं जातं. ही बाजू सुद्धा बंद आहे. आता आतमध्ये नेमकं काय आहे त्याची कल्पना नाही. छोटेखानी खोल्या आहेत, बघून घ्या एकदा, पण सगळ्या बंद आहेत. पन्हाळ्याच्या ईशान्य बाजूकडून संपूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी सज्जाकोटी फार महत्त्वाची भूमिका बजावत होती. सज्जाकोटीची खासियत म्हणजे इब्राहिम आदिलशहाने ही वास्तू बांधल्यानंतर ज्या ज्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी पन्हाळ्यावर राज्य केलं त्यांच्यासाठी सज्जाकोटी ही
अत्यंत आवडीची जागा होती. त्याच्यामुळे जो कोणी राज्यकर्ता इथे येईल तर त्याची राहण्याची सोय ही या सज्जाकोटीमध्ये केली जायची. सज्जाकोटीबद्दल आणखीन काही खास गोष्टी सांगायच्या झाल्या तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जी भेट होती, म्हणजे संभाजी महाराजांकडे जी एक महत्त्वाची भूमिका होती दिलेरखानाच्या गोटात बेमालूमपणे जाण्याची, आणि त्या काळामध्ये स्वराज्य सुरक्षित राखायचं होतं. कारण नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून महाराष्ट्रात स्वराज्यात परतले होते आणि त्यावेळी पूर्ण सैन्य थकलेलं होतं. कुठेतरी त्यांना विश्रामाची गरज होती आणि जो दारुगोळा कोठार किंवा तो जो काही शस्त्रसाठा होता, किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या युद्धामधून येता तर त्यावेळी तुमची जी शस्त्र असतात तर त्या शस्त्रांना एक धार द्यावी लागते, त्यांना पुन्हा त्याची दुरुस्ती करावी लागते. तर हा सगळा मामला पाहता कोणीतरी ज्या आसमानी संकट जे होतं, मुघलांचं असू दे किंवा आदिलशहाचं असू दे, आदिलशहा तर तोपर्यंत अर्धा नेस्तनाबूत केलाच होता महाराजांनी, पण मुघलांचं फार मोठं त्यामध्ये आसमानी संकट होतं. तर ते थोपवून ठेवण्यासाठी कोणीतरी विश्वासू माणूस त्या गोटात जाऊन काही काळ राहणं गरजेचं होतं. अर्थात याबद्दल इतिहासामध्ये संभाजी महाराजांनी फितुरी केली हा अपप्रचार केला जातो. मात्र तो तर्क शिवरायांचं एकंदर चरित्र आणि संभाजी महाराजांचं एकंदर चरित्र वाचल्यानंतर तो तर्क काही मनाला पटत नाही. ज्या अर्थी गनिमी कावा हा छत्रपती शिवरायांच्या राजनीतीचा गाभा होता, त्या अर्थी हा एक विचार करून घेतलेला निर्णय असावा की संभाजी महाराजांनी दिलेरखानाच्या गोटात जावं. तर ठीक आहे, तो इतिहासाचा भाग आहे, इतिहासकार त्याबद्दल अभ्यास करत राहतील आणि त्याच्यातलं सत्य उजागर करत राहतील. पण म्हणजे महाराज दिलेरखानाच्या गोटातून स्वराज्यात पुन्हा आल्यानंतर जी पहिली भेट झाली छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची, तर ती याच वास्तूमध्ये झाली असं म्हटलं जातं. आणि त्याचा म्हणजे अर्थात या वास्तूवर किंवा राजवाडा, म्हणजे महाराजांनी जो राजवाडा त्यांच्यासाठी बांधून घेतला होता तर त्यावर असे दोन प्रवाद आहेत, म्हणजे त्याबद्दल मतमतांतर आहेत. पण त्यापैकी जी एक वास्तू आहे ती सज्जाकोटी हे झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी सिद्धी जोहरचा वेढा पडला होता त्यावेळी बरीच जी खलबतं महाराजांची व्हायची तर तीसुद्धा सज्जाकोटीवर व्हायची असं म्हटलं जातं. आता सज्जाकोटीवर नेमके आलोच आहोत, तर आपण काही अजून इंटरेस्टिंग फॅक्ट्स पाहू, ज्यामध्ये आपण पन्हाळ्यावर आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं त्याचा एक आढावा घेऊया. तर पन्हाळ्याची दुर्गभ्रमंती करत असताना डॉक्टर नीरा पाटील यांचं हे जे किल्ले महाराष्ट्र हे जे पुस्तक आहे त्यातही दक्कन पठार आणि मावळ विभाग हा दुसरा संच आहे. असे त्यांचे 5 संच आहेत. 5 संचांबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर किल्ले महाराष्ट्र कोकण विभाग, किल्ले महाराष्ट्र दक्कन पठार व मावळ विभाग, किल्ले महाराष्ट्र 3 खानदेश उत्तर महाराष्ट्र विभाग, किल्ले महाराष्ट्र 4 वऱ्हाड विदर्भ विभाग आणि किल्ले महाराष्ट्र 5 दख्खन सुभा आणि मराठवाडा विभाग. म्हणजे इतकं जबरदस्त, म्हणजे आजपर्यंत आपण प्रके घाणेकर सर असतील, महेश तेंडुलकर असतील, आप्पा परब असतील किंवा प्रमोद मांडे असतील, त्यानंतर जुन्या थोडा अजून काळामध्ये जायचं झालं तर गोनी दांडेकर असतील, तर ह्या सगळ्या मंडळींची पुस्तकं आपण गडकोटांच्या भ्रमंतीनिमित्त आपण वाचलेली आहेत. पण हे फार एक मोठं नाव आहे की जे बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिलं आहे, ते म्हणजे डॉक्टर नीरा पाटील. आता या पुस्तकामध्ये काही खास संदर्भ आहेत. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पन्हाळ्याला पन्नगालयसुद्धा म्हटलं जातं, पद्मनाळसुद्धा म्हटलं जातं, त्याच्यानंतर प्रणालक दुर्ग म्हटलं जातं, खिळीगीळ असासुद्धा काही ठिकाणी संदर्भ आला आहे. पन्नाले दुर्ग असेल किंवा पन्नलेचे नगर असेल, पन्हाळ दुर्ग आणि पन्हाळघर अशा पद्धतीनं त्याचं शब्दांचं किंवा नावाचं अपभ्रंश होत सरतेशेवटी पन्हाळा हा शब्द आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर आता पन्नगालय म्हणजे काय, तर पन्नग म्हणजे साप किंवा नाग, तर त्यांचा जो वावर आहे तो या सगळ्या प्रदेशावर होता, त्याच्यामुळे पन्नगालय. पद्मनाळ म्हणाल तर आपण सोमाळे तलाव कदाचित याच भागामध्ये बघू. तर त्या सोमाळे तलावामध्ये बऱ्यापैकी कमळाची फुलं उगवायची, तर कमळाची फुलं ज्या ठिकाणी उगवतात खुलतात तर त्याला पद्मनाळ अशा पद्धतीनं, म्हणून ते पद्मनाळ पण नाव होतं. खिळीगीळ म्हणाल तर खिळीगीळचा उल्लेख हा मिरज ताम्रपटात आला होता. पन्हाळ्याचा उल्लेख हा खिळीगीळ म्हणून बघा आला होता. कोणाच्या? मारसिंह यांच्या कारकिर्दीमध्ये शिलाहार राजाच आहेत ते. इसवी सन 1058च्या मिरज ताम्रपटात पन्हाळ्याचा उल्लेख खिळीगीळ म्हणून आला आहे. तर दुसरा राजा भोज यांच्या कारकिर्दीमध्ये
कोल्हापूर शिलालेखात पन्हाळ्याचा उल्लेख हा प्रणालक म्हणून आलेला आहे, प्रणालक दुर्ग. ठीक आहे. त्याच्यानंतर चिपळूणला एक शिलालेख सापडला होता मल्लिकार्जुन यांच्या कारकिर्दीत 1156च्या आसपास. तर तिकडे प्रणालक देशाचा पनलेचे नगर असा एक साधारण तिथे उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. अजून आपण काही इंटरेस्टिंग म्हणजे आता हे तर तुम्हाला लक्षात आलं की साधारण हा जो पन्हाळा दुर्ग आहे त्याचं प्रमुख बांधकाम हे राजा भोज दुसरा, शिलाहार राजा भोज दुसरा याच्या कारकिर्दीमध्ये झालं. पण पन्हाळ्याचं जे प्राथमिक काम जे आहे, जो आतला दुर्ग जो आहे, जी आपण म्हणता येईल की सुरुवातीला जी गडी होती पन्हाळ्यावरची, तर ती मात्र शिलाहार राजा जतिक दुसरा याच्या कारकिर्दीत म्हणजे 1000 ते 1020 या कालावधीमध्ये ते केलं गेलं होतं. त्यानंतर मारसिंह यांचं राज्य होतं आणि त्यानंतर राजा भोज यांच्याकडे ते सगळे हे आले. आता याचा अर्थ काय झालं की शिलाहार राजांचं या ठिकाणी राज्य होतं. शिलाहार राजानंतर यादव राजा सिंघन यानं या ठिकाणी आक्रमण केलं आणि पन्हाळ्याचा आपल्या राज्यामध्ये समावेश करून घेतला. मग तुम्हाला कल्पना असेल की यादव साम्राज्यानंतर यावर आक्रमण झालं ते खिलजी यांचं, आणि खिलजी त्यानंतर बहमनी राज्य, आणि बहामनी साम्राज्याने सुद्धा फार मोठा काळ पन्हाळ्यावर राज्य केलं. त्यानंतर बहमनी साम्राज्याची शकलं पडली. तर त्या शकलांमध्ये जी 5 शकलं झाली, ज्याच्यामध्ये आपण एक आदिलशाही म्हणतो, एक निजामशाही म्हणतो, एक इमादशाही म्हणतो, एक बेरीदशाही म्हणतो आणि एक कुतुबशाही म्हणतो, अशा 5 शकला बहमनी साम्राज्याच्या पडल्या. म्हणजे जो बहमनी सुलतान होता तर त्याच्या खाली जे प्रमुख 5 सरदार होते, तर त्यांनी हे राज्य वाटून घेतलं बहमनी साम्राज्य. त्यात हे 5 गट पडले. त्यापैकी आदिलशहाच्या वाट्याला हा पन्हाळा आला, आणि मग आदिलशहानंतर त्याच्यावर आक्रमण करून छत्रपतींनी पन्हाळा स्वराज्यात घेतला. हा 2दा आपण पन्हाळा स्वराज्यात घेतला. पहिलं म्हणजे अफजलखानाचा वध झाल्यानंतर लागली जो महाराजांनी वाई ते कोल्हापूरचा प्रदेश हस्तगत केला, स्वराज्यात दाखल केला, त्यामध्ये पन्हाळा आला. त्यानंतर आपला जो पुरंदरचा तह झाला, त्यानंतर आग्र्याची सुटका ज्यावेळी महाराजांची झाली, त्यानंतर पुन्हा एकदा महाराजांनी कोंडाजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा पुन्हा एकदा स्वराज्यात दाखल करून घेतला. त्यानंतर जवळपास 14 ते 15 वर्ष पन्हाळा स्वराज्यात होता. मग पुन्हा एकदा मुघलांनी पन्हाळ्यावर हल्ला चढवला. मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा हल्ला चढवण्यात आला, आणि त्यावेळी मला वाटतं काहीतरी नावसुद्धा बदललं होतं. नबीशहा दुर्ग म्हणून या पन्हाळ्याचं नाव ठेवलं गेलं होतं. बरं, ते झालं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ताराबाईंनी पन्हाळा स्वराज्यात दाखल केला. तर अशा पद्धतीनं म्हणजे आता आपण कसं करूया, शिलाहार राजा, त्याच्यानंतर यादव साम्राज्य, त्याच्यानंतर बहमनी साम्राज्य. आता बहमनी साम्राज्याच्या दरम्यान ना काही काळासाठी पन्हाळा मराठी पाळेकरांकडे सुद्धा सोपवण्यात आला होता. त्या मराठी पाळेकरांची नावं काय आली आहेत हे बघा. पन्हाळ्याचा राजा शिर्के आणि खेळण्याचा शंकरराया या मराठा पाळेकरांनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला होता. कोणाच्या काळात केला होता? दुसऱ्या अल्लाउद्दीन बहमनी सुलतानाच्या काळामध्ये हा प्रकार घडला होता. ठीक आहे. तर तुम्हाला ते लक्षात आलं असेल. मी तुम्हाला सांगितलं बहामनी, त्याच्यानंतर आदिलशाह, त्याच्यानंतर मराठा साम्राज्य, त्यानंतर मुघल साम्राज्य आणि पुन्हा एकदा मराठा साम्राज्य. अशा पद्धतीनं हा पन्हाळ्यानं राजकीय स्थित्यंतर पाहिली. हा एक प्रमुख याच्यामधली माहिती होती. त्याच्यानंतर अजून काही तुम्हाला रेफरन्स जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक तुम्ही जरूर घ्या. सगळ्यात छान गोष्ट जी प्रत्येक गडाला कदाचित हवीशी वाटली असेल महाराजांच्या कारकिर्दीमध्ये, ते म्हणजे छत्रपती शिवरायांचे पाय आपल्या गडावर लागावेत आणि त्यांचं वास्तव्य आपल्या गडावर व्हावं. तर महाराजांचं वास्तव्य फार कमी गडांना हे सुख लाभलं. त्याच्यापैकी एक आहे तो पन्हाळा. पन्हाळ्यावर महाराजांचं वास्तव्य जवळपास 2 मार्च 1660 ते 13 जुलै 1660 143 दिवस होतं. त्यानंतर 9 मार्च 1673 ते 15 एप्रिल 1673 38 दिवस. त्यानंतर 65 दिवस एकदा. त्यानंतर 78 आणि 79च्या काळामध्ये 263 दिवस. त्यानंतर 70 आणि त्यानंतर 77 दिवस. म्हणजे हे अशा पद्धतीनं महाराजांचं वास्तव्य पन्हाळ्याला लाभलेलं आहे.
तर असे आणखीन काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ते आपण पुढच्या प्रवासात जाणून घेऊया. तुर्तास सज्जाकोटीमधून आपण रजा घेऊया. नीरा पाटलांचं किल्ले महाराष्ट्र तुम्ही जरूर मागवू शकता, ऑनलाईनसुद्धा ते उपलब्ध आहे. आणि जाता जाता जरी समोर सूर्यदेव असले त्यांना एकदा नमन करा, मनातल्या मनात पाया पडा. आणि समोर हा पावनगड कदाचित तो दिसत नसेल कारण सूर्य उलट्या बाजूला आहे, तर हा पावनगडाचा विहंगम नजारा, एकंदर ईशान्येकडच्या बाजूचा हा विहंगम नजारा पाहून झाल्यानंतर सज्जाकोटी या वास्तूची आपण रजा घेऊया आणि आता पुढच्या दिशेला जाऊया. मला वाटतं आपण तबक उद्यानात जाऊ, कारण आपण सकाळी सकाळी येण्याचं कारणच हे की ही जी शांतता आहे ती अनुभवायची होती आणि तुमच्यापर्यंत माहिती पोचवायची होती, कारण गर्दीमध्ये त्या गोष्टी होत नाहीत. आता आपण तबक उद्यानात जाऊया. तबक उद्यानामध्ये वाघ दरवाजा आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर कदाचित आपण अंबरखाना या परिसरामध्ये जाऊ, जिथे धान्याची कोठार आहेत, तर ती पाहू आणि मग पुढचा प्रवास सुरू ठेवू. चला. आपण आता तबक उद्यानाकडे आलेलो आहोत. समोर पक्षीतीर्थ तबक वन उद्यान पन्हाळा हा फलक आपल्याला दिसतोय. फक्त तिथे आत जाण्यापूर्वी हे बघा, हा जो समोरचा रस्ता आला आहे ना, तिकडूनच आता आपण आलो. म्हणजे अवघ्या 2-1 मिनटावरच फक्त सज्जाकोटी आहे. सज्जाकोटीतून सरळ आपण तबक उद्यानाकडे आलो. हा सरळ रस्ता मला वाटतं पुसाटी बुरुजाकडे जातो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज आला की सज्जाकोटी पहिली पाहून घेतली. सज्जाकोटीकडून तुम्ही तबक उद्यानाकडे येऊ शकता. आता तबक उद्यानात आज जाऊन आपल्याला पाहायचा आहे तो वाघ दरवाजा, म्हणून आपण चालू आहे तबक उद्यानात. आता तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर तुम्हाला अंदाज येईल की कुठलीही दुकानं उघडली नाहीत, कारण आत्ताच पन्हाळ्याला जाग येते. चला. वाघ दरवाजा. गडाच्या उत्तरेकडील बाजूस नैसर्गिक कडेकपारी आणि दुर्गम भागात वाघ दरवाजा बांधलेला आहे. गडाच्या उत्तरेकडील बाजूस. ठीक आहे. या दुहेरी दरवाजाच्या आतील बाजूस कमानयुक्त ओवऱ्या असलेले प्रांगण आहे. दरवाजाच्या दर्शनी भागावर गणेशाचे अंकन केले आहे, अर्थात चित्रण केले आहे. आता दुहेरी दरवाजाच्या आतील बाजूस आपण ऑलरेडी आतल्या बाजूलाच आहोत, त्याच्यामुळे आतील बाजूस कमानयुक्त ओवऱ्या असलेले प्रांगण आहे. कमानयुक्त ओवऱ्या असलेले, ओवरी म्हणजे ही खालची जागा. ठीक आहे. कमानयुक्त ओवऱ्या असलेलं हे प्रांगण आहे. याला आपण युद्धाच्या काळामध्ये रणमंडळ म्हणून सुद्धा वापरता येऊ शकतं, जे रणमंडळ आपण 4 दरवाजाकडे पाहिलं. आता वाघ दरवाजा म्हणजे पन्हाळ्यावर 3 प्रमुख दरवाजे आहेत. त्यातला पहिला 4 दरवाजा, दुसरा 3 दरवाजा आणि तिसरा वाघ दरवाजा. हे बांधकाम आपण पाहून घेऊया. आता याच वाटेनं आतमध्ये वाघ दरवाजा उतरून पलीकडून पाहूया. तिकडे जे अंकन किंवा चित्रण केलेलं आहे तो गणराया पाहूया आणि पुन्हा एकदा आत येऊया. चला. एक काम करा, तुम्ही ओवऱ्या पाहत या असे. आतून पाहिलं तरी चालेल, एखादी आतून पहा. छान पाहिलात, कारण प्रत्येक
कमानीच्या आतमध्ये ओवरीमध्ये तुमचा दिवा ठेवण्याची सोय केलेली आहे. ठीक आहे. या वन विभागाची जागा आहे, त्याच्यामुळे प्रवेश शुल्क 12 वर्षावरील लोकांसाठी 10 रुपये आणि 12 वर्षाखालील लोकांसाठी 5 रुपये. चला. दोन्ही बाजूला देवड्या. कोणासाठी आपण देवड्या बांधलेल्या असतात, तर इकडच्या पहारेकऱ्यांच्या विश्रामासाठी. पाणी जाण्यासाठीची उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे. आउटलेट चालू अवस्थेत आहे ना, पलीकडे दिसतं. म्हणजे घरावरचं पाणी बाहेर उत्तम पद्धतीनं ते जाऊ शकतं. ठीक आहे. या म्हणजे बाहेरच्या बाजूने ती थोडी ऑड वाटत होती ही भिंत, ही नंतर बांधलेली असं वाटतं. पण ज्या अर्थी तो बघा, तो जो तिकडचा जो खांब आहे तो या बाजूला नाही आहे. म्हणजे ही जी भिंत आहे ना, ही बांधत असताना तो खांब कुठल्या तरी मंदिरातला किंवा कुठल्या तरी भागातला काढून आणला आहे, तो असाच लावलेला आहे. बाकी वरची पट्टी तुम्ही बघाल तर त्याला आपण गणेश पट्टी वगैरे म्हणतो. गणपती बाप्पा मधोमध आहेत, त्याच्यावरती छान कलाकुसर आहे आणि वरती पुन्हा एक सज्जा टाईप एक बांधकाम बाहेर आलेलं आहे. ठीक आहे. मधल्या आता हे बघा ना, ह्याचा मध्य भाग हा इथे आहे. ही जी भिंत आहे ना, ही मला वाटतं नंतरच्या काळामध्ये बांधलेली आहे. कारण कमल शिल्प जे आहे ते मध्यवर्ती आहे, जे एका बाजूला सरकलं आहे. जी की ही भिंत अचानक मध्ये आल्यामुळे कदाचित ते कमल शिल्प एका बाजूला आल्यासारखं वाटतंय. ठीक आहे. थोडंसं आपण खाली उतरूया, कारण आता आणायचं आलो आहोत तर आपण थोडं जंगल सफारी करूया. आणि पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या नजरेतून एकदा तो दरवाजा पूर्ण न्याहाळून घ्या. हा आहे वाघ दरवाजा. ठीक आहे. थोडं मागे मागे या, जेणेकरून जरा लांबून बघणं तुम्हाला सोपं जाईल. हा बघा. ठीक आहे. चला. छोटी खाणी गुहा इथे तयार झाली. इथे बसण्यासाठी जागा आहे. मला वाटतं थोडंसं काय फील असेल बघा ना. या दोघेही बसू आपण. बसा. छान. आणि समोर पहा, छान आपण बसलो आहोत आणि तबक उद्यानाचा आस्वाद घेतो आहे. मी आता काय करतो, मी थोडं आपला संवाद आपण थांबवूया आणि ना एक अर्धा मिनिट. ठीक आहे. तुम्ही पण फील करा, तुम्हाला जर ते आवाज येत आहेत की नाही मला कमेंट्समध्ये कळवा. आपण फक्त शांतपणे ह्या आजूबाजूला निसर्गातून येणाऱ्या आपल्या पक्षी मित्रांचे आवाज ऐकूया. कसं वाटलं? मला तर खूप छान आवाज येत आहेत. मला माहीत नाही कॅमेऱ्यात ते किती रेकॉर्ड होत आहेत, पण पोपटाचा असेल किंवा कोकिळेचा आवाज ऐकायला येतो आहे. आपलं पक्षीज्ञान काही फार चांगलं नाही आहे, पण जे काही ऐकायला येतं आहे ते खूप छान आहे. हा फील खूप छान आहे. चला थोडंसं खाली जाऊया, पाहूया आणि मग पुन्हा एकदा तबक उद्यानातून बाहेर पडूया आणि पुढच्या दौऱ्याला सुरुवात करूया. चला ऐकत राहा फक्त चालता चालता.
इथे ना छान तबक उद्यानाबद्दल माहिती दिली आहे, ती मी तुम्हाला फक्त वाचून दाखवली. तबकडीसारखा आकार असल्याने या वन उद्यानाचे नाव तबक वन उद्यान असं ठेवण्यात आलं आहे. पन्हाळगडच्या तटबंदीस असलेल्या वाघ दरवाजातून आपण तबक उद्यानात प्रवेश करतो. येथे आबालवृद्धांसाठी घनदाट वृक्षांची सावली असून गप्पांची जागा म्हणजे तबक उद्यान. सिवेट कॅट आपल्या वंशावळीसह येथे वास्तव्यास असतात. 85पेक्षा अधिक पक्षी प्रजाती पाहण्याचं पन्हाळगडावरील हे एकमेव ठिकाण म्हणजे तबक उद्यान. या ठिकाणी 250हून अधिक वृक्ष प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. वारणा खोऱ्याचे विहंगम दृश्य येथून पाहावयास मिळते. अशा विविध अंगांनी हे उद्यान पर्यटकांना आकर्षित करते. 2.83 पॉईंट म्हटलं मी, मला पॉईंटला एखादा मराठी शब्द सुचवा, कारण बऱ्याचदा हा शब्द येतो. 2.83 हेक्टर क्षेत्रावर सन 1959 मध्ये अस्तित्वात असलेली वनराई, वेली, पायवाटा यांना संरक्षित करून हे उद्यान निर्माण केलं गेलं आहे. सुरुवातीस दरवर्षी सुमारे 20,000 पर्यटक भेट देत असत. आता पर्यटकांची संख्या ही 2 लाखापर्यंत पोहोचली. कदाचित वाढत्या पर्यटन वृत्तीचा तो परिणाम असावा. जांभूळ, कुंभा, ॲक्रोकार्पस, पायरा, हिरडा, सिसम, वड, सावर, महोगनी इत्यादी वृक्ष तसेच शिकेकाई सारख्या वेलीने तबक उद्यान समृद्ध आहे. अनेक वर्षांमध्ये वन उद्यानाच्या विकास प्रक्रियेत गुलाब क्रोटेन, बोगनवेली इत्यादींनी वन उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली आहे. तबक उद्यानाची निर्मिती झाल्यानंतर वेगवेगळ्या होणाऱ्या उपलब्ध अनुदानातून कामे करून सध्या तबक बाग उभारली गेली आहे. बाकी एकंदर या पक्ष्यांचं अधिवास पाहता या ठिकाणी शांतता क्षेत्र म्हणून याला घोषित केलं गेलं आणि प्लास्टिक निषिद्ध क्षेत्र म्हणजे प्लास्टिक या ठिकाणी आणायचंच नाही आहे असा इथे नियम आहे. त्यामुळे पर्यटकांनी निसर्गाचा आस्वाद घ्यावा, शांतता अनुभवावी, पक्षी निरीक्षण करावे, पण आरडाओरडा, प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचा कचरा करू नये असं आवाहन वन विभाग करत आहे. ठीक आहे, चला. इथे पन्हाळ्याची प्रतिकृती तयार केली आहे आणि हा थोडासा मॉर्निंग वॉकचा ट्रॅक आहे. हा बघा, थोडं इथे जाऊन येऊया ना. चला चला या. मला ना पन्हाळा वासियांचं फार असं कौतुक वाटायला लागलं आहे. म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी कसला ट्रेल बनवला या लोकांनी, कमाल. निवांत या, चाला, साधारण पहाटे लवकर उठा, हा मॉर्निंग वॉक करा आणि मग तुमच्या कामाला सुरुवात करा. कमाल. पन्हाळ्याची प्रतिकृती तयार केली गेली आहे. प्रयत्न चांगला आहे, पण याहून उत्तम करता आलं असतं. ठीक आहे, कारण मागे आपण याला गेलो होतो, कुठे, राजाभाऊ साळवी उद्यानामध्ये. तिथे एक गडकोटांचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं आणि आपल्या सबस्क्रायबरपैकी एक आहेत ओमकारा क्रिएशन म्हणून. तर त्यांच्या त्या पूर्ण टीमने त्या ठिकाणी 12 जे युनेस्कोमध्ये गडकोटांची जी निवड झाली आहे, तर त्यांच्या त्या सगळ्या गडकोटांची प्रतिकृती तयार केली होती. काय अफलातून बनवलं होतं, जबरदस्त मिनिएचर होतं, खूप छान. चला तिकडे जाऊया. हे बघा, मला कल्पना आहे की कदाचित हा व्हिडिओ ना फार असा लांबत असेल, कारण मी चालता चालता प्रत्येक मिनिट मी तो शूट करतो आहे. पण ना माझी हीच इच्छा आहे की तुम्ही ते सगळं सोबत फील करावं. ठीक आहे, म्हणजे ज्याला म्हणजे फक्त माहिती हवी आहे त्याने ते स्किप केलं तरी चालेल. पण मला कल्पना आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये
कुटुंबाच्या कुटुंब बसून टी व्ही समोर ह्या सगळ्या गोष्टी पाहतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्यांनी हे अनुभवलं पाहिजे. हे खूप छान आहे. म्हणजे कोल्हापुरात आलात तर पन्हाळ्यावर आल्यानंतर सगळ्यात बेस्ट ठिकाण म्हणून तुम्ही तबक उद्यानाला भेट दिली पाहिजे. हे माझं पर्सनल तुम्हाला सजेशन असेल. या तुम्ही उतरता तिकडून, असंच जाऊया फिरून, नाही तर या. छान दगडांनी बांधलेली विहीर आहे. खाली नैसर्गिक खडक आहे, वरती दगडांनी बांधलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाणी काढण्यासाठी जे मेकॅनिझम असतं, आपण मूठ किंवा रहाट म्हणतो, तर तेही पाहूया. या ही पाणी बाहेर जाण्यासाठीची, हा बघा हा स्लोप इथे आला आहे थोडासा. सो इकडे पाणी काढून जे ॲक्सेस पाणी असेल ते इथून, म्हणजे जास्तीचं जे पाणी असेल ते इथून बाहेर पडेल. किंवा याच्या बाजूलासुद्धा बघा हा भाग ठेवण्यात आला आहे. सेम भाग इथे हा बघा तयार करत असताना. खूप 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 छान तबक उद्यान. मी तर अजून 10-15 मिनटं थांबतो आहे. आपण आता थेट बाहेर भेटूया तबक उद्यानाच्या बाहेर, आणि मग पुढे अंबरखाना अर्थात धान्याची कोठारं जी आहेत अंबरखाण्यामध्ये ती पाहायला जायची आहेत. चला. एक 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 शेवटचं या या या. आमचे जे व्हिडिओ बघणारे छोटी छोटी मंडळी आहेत ना त्यांच्यासाठी. हा पक्षी आहे वनधोबी. ठीक आहे, फॉरेस्ट वाघटेल म्हणून याला काय म्हणतात, सायंटिफिक नाव डेंड्रोनॅन्थस इंडिकस. आता हे एकत्र वाचायला जड जाणारच आहे. हा आहे निलांग पक्षी. मराठी आम्ही उत्तमच वाचू शकतो, त्याच्याबद्दल काही वादत नाही. कायटोप कस्तूर. ठीक आहे, हा टकाचोर दाखवला आहे, टकाचोर. तुम्ही सर्च करा नक्की. त्याच्यानंतर हा इथे निलगिरी वृक्ष कबूतर आहे, आणि हा स्वर्गीय नर्तक आहे, आणि हा टिकेलचा निळा माशीमार म्हणून आहे. तर हे छान इथे माहिती सगळ्या पद्धतीनं ती दिलेली आहे वनविभागाने. त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानातसुद्धा भर पडते आणि या सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला. तर कारण ही मराठी नावं आपल्याला पाठसुद्धा नसतील, आपण त्यांची सायंटिफिक आणि इंग्रजी नावं सोडूनच देऊया. पण एकंदर खूप छान एफर्ट्स आहेत. सगळ्या ठिकाणी हे फलक दिलेले आहेत, आणि अर्थात तुम्ही इथे येऊन त्या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत. त्यापैकी हा एक ट्रेलर मी तुम्हाला दिला. बाकी हा 20वा मंडप, म्हणजे या ठिकाणी येऊन निवांत तुम्हाला बसायचं असेल तर त्याची सोय आहे. छान पसरलेलं आहे. लहान मुलांसाठी तिथे खेळण्याची सोयसुद्धा आहे. तर नक्की या आणि तबक उद्यानाला भेट द्या. आत्ता आपण बाहेर पडूया आणि जाऊया अंबरखान्याकडे. ओके, चला.